अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नाचणी अतिशय वरदान ठरावं असं धान्य आहे हे. नाचणीचं पीठ हे शरीराला थंडावा देणारं असतं, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला ऊर्जाही देतं. एखाद्याला डाएट फॉलो करायचा असतो त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला जर हे नाचणीचे आंबील तुम्ही घेतलीत तर शरीराला खूप फायदेशीर आहे. तुमची भूकही कमी होते, पोट भरल्यासारखं राहतं आणि अगदी चविष्ट आणि हेल्दी आहे ही रेसिपी. त्यासाठी मी इथं 2 ग्लास पाणी घेतलं आहे, एक अर्धा चमचा मीठ टाकलं आहे मी त्याच्यात. आता हे जरा ढवळून घ्यायचं. हे पाण्याला चांगली उकळी काढायची आपण. आणि कसं असतं, आंबील आपण करतो, दिवसा केली तर आपण ती ताकासोबत घेतली तर ती छान असते, पण संध्याकाळच्या वेळेला ती दूधच घ्यायचं त्यातनं, म्हणजे त्याचे काही अपाय होत नाही आपल्या शरीराला. तर हे मी मगाशी भिजवलेलं पीठ यात टाकले. आता आपण हे सगळं छान हलवून घ्यायचं आहे. आता जरी तुम्हाला ही पातळ दिसत असली तरी अजून ही शिजणार आहे. शिजली की थोडीशी दाटसर होते आणि थंड झाली की अजून दाटसर होते. आणि आपल्याला हे प्यायला करायचं असल्यामुळं अगदी पिण्यासारखंच करायचं, जास्त घट्ट नाही करायचं, ते प्यायला चांगलं नाही वाटत. हे बघा, हे असं सतत हलवत राहायचं. जशी ही आंबील शिजत येते किंवा हे पीठ शिजत येतं तसं हा फेस दिसतो ना तुम्हाला, हा फेस हळूहळू कमी होतो. तरी किमान एक 5 मिनिटं लागतात ही आंबील शिजायला, कारण कसं आहे, नाचणीचं पीठ थोडं शिजायला वेळ घेतं, त्यामुळं घाई करायची नाही. हे बघा, हे आता आपलं पीठ शिजत आलं आहे. आता फेस अगदीच कमी झाला आहे आणि रंगही बदललेला दिसत असेल तुम्हाला. आता 1 मिनिटभरासाठी मी हे शिजवणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपल्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि खरंच रेसिपी आवडली असेल तर लाईक करायचं आहे बरं का. आणि हे बघा, हे आता आपली आंबील शिजत आलेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. ही अजून गरम आहे म्हणून आपल्याला एवढी पातळ दिसते. ही थंड झाली की अजून दाटसर होते. यात आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच्यात आपण दूध घालायचं आहे, कारण संध्याकाळच्या वेळेला ताक खायचं नाही किंवा शरीराला ते योग्य नसतं. तर बघा आता किती छान दिसते आणि चवीला तर अप्रतिम लागते. तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का, आणि खरंच खूप हेल्दी आहे. करून बघा. तर चला पुन्हा भेटू एका अशाच हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.